अकोला महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून नामांकन दाखल करण्यात आले आहे। महापौर पदासाठी उबाटा गटाच्या नगरसेविका सुरेखा मंगेश काळे यांनी अर्ज सादर केला आहे। उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी नामांकन दाखल केले। पवित्रकार यांच्या एंट्रीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नामांकनावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की बा मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा, म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे। अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला आहे महिला, तर मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बा तुम्ही अर्ज भरा। मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आता तसाच जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवण्यासाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापौरसाठी राहील आणि अकोला शहराचा विकास करेल। इतर पक्षाकडून काही आपल्याला नाही, आता ते बघू, अजून काही नाही। कोणासोबत काही ठीक आहे।